एखाद्या बिझनेसमध्ये आहात, एखाद्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात आणि किंवा तुम्ही कोच पण आहात. प्रॉब्लेम हा होतोय की तुमचा बिझनेस किंवा तुमचं कोचिंगमध्ये जे काही आहे तिथे स्टुडंट्स, क्लायंट्स किंवा कस्टमर्स येतच नाहीये, अट्रॅक्ट होत नाही आहेत. तुम्ही मार्केटिंग करताय, सगळं करताय, पण तरीही कन्सिस्टंटली तुमच्याकडे लोक येत नाही. हा प्रॉब्लेम जर का तुमचा आहे तर हा आजचा पॉवरफुल व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सुरू करूयात. नमस्कार, माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला होपोनोपोनो, EFT टॅपिंग, माइंड प्रोग्रॅमिंग सारखे, मेडिटेशन यासारखे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील. ज्या सगळ्या व्हिडिओचा एकच महत्त्वाचा मोटो आहे, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि आमूलाग्र बदलही घडेल. तर चला तर सुरू करूयात. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही मार्केटिंग करताय, तुम्ही सोशल मीडियाचाही वापर करताय तुमच्या कस्टमर, क्लायंट, स्टुडंट्सपर्यंत पोहोचण्यासाठी, पण त्याचा काहीही उपयोग होत नाहीये. तुमच्याकडे तुमचा स्टुडंट, कस्टमर, क्लायंट कन्सिस्टंटली येतच नाहीये. तर बऱ्याचदा मार्केटिंग प्रॉब्लेम नसतो. बऱ्याचदा प्रॉब्लेम असतो तुमचा माइंडसेटचा, तुमच्या एनर्जीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ वर्थ. तुमच्यामध्ये असलेली स्वतःची सेल्फ वर्थ याचाही प्रॉब्लेम असतो. हा एनर्जी ब्लॉक कसा तयार होतो ते बघणार आहोत, रिलीजही करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरू करूयात. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे मी हजारो कोचेस, हजारो बिझनेस प्रोफेशनल्स बरोबर आत्तापर्यंत काम केलंय आणि इथून पुढेही करत राहणार आहे. मला एक ऑब्झर्वेशन मला चांगलं कळाले. अगदी मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा असतात बरं का याच्यामध्ये, की जनरली आहे ना, त्यांचं हे लिमिटिंग बिलीफ असतं आणि ते वारंवार वारंवार हे लिमिटिंग बिलीफ ऍक्टिव्हेट करत असतात बोलून, चर्चेतनं. मार्केट खराब आहे, मार्केट डाऊन आहे, कॉम्पिटिशन खूप आहे, सध्या प्रॉब्लेमच चालू आहे सगळीकडे. हे सारखंच सारखं स्वतःला समजावत असतात, इतरांशी बोलतानाही करत असतात आणि आचरणातही तशाच गोष्टी येत असतात. हा सगळ्यात मोठा एनर्जी ब्लॉक आहे, सगळ्यात मोठा. कारण की या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्यात महत्त्वाचा ब्लॉक तयार होतो तो सेल्फ वर्थचा. म्हणजे काय? लोकं पैसे देतील का? खरंच माझं प्रॉडक्ट किंवा खरंच माझी सर्व्हिस तेवढी व्हॅल्यू ॲडिशन करणारी आहे का? खरंच समोरच्याच्या आयुष्यात बदल घडेल का? मी अजून एक्सपर्ट नाहीये. कॉम्पिटिशन इतकी आहे, जाऊ दे ना, कशाला उगाच त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरा. मी एवढी फी सांगू शकतो का किंवा शकते का? या सगळ्या प्रश्नांचा एकच अर्थ होतो की तुम्हाला स्वतःवर, तुमच्या एनर्जीवर विश्वासच नाही. आणि जर का तुम्हाला स्वतःवर विश्वास नाहीये, तुमच्या एनर्जी फील्डवर विश्वास नाहीये, तर तुमच्या प्रॉडक्टवरही तुमचा विश्वास नाही. आणि जिथे ट्रस्ट इश्यू असतो स्वतःवरचा, तिथे तशा प्रकारचे कस्टमर, स्टुडंट्स, क्लायंट्स अट्रॅक्ट होत नाही. ज्या व्हॅल्यूवर तुम्ही विश्वास ठेवत नाही, त्या व्हॅल्यूवर समोरचा विश्वास ठेवणार नाही. हे एनर्जी एक्सचेंज असतं. त्यामुळे ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. तुमच्याकडे क्लायंट, स्टुडंट्स किंवा कस्टमर्स कन्सिस्टंटली येत नाहीयेत किंवा येतच नाहीयेत याचं. नंबर 2 कारण इज की रिजेक्शनची भीती, नकार पचवण्याची भीती किंवा नकाराचीच भीती. जाऊ दे, इतकी कॉम्पिटिशन आहे, जाऊ दे, मागच्या महिन्यात विचारलं होतं, नको आता विचारल्यावरही परत नाहीच म्हणणार आहेत किंवा नाही म्हटले तर. आणि त्यामुळे ती ऑफर, त्या प्रॉडक्ट विषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणंच अवघड होतं आणि त्यामुळे लोकही तुमच्यापर्यंत येत नाहीत. हे जे रिजेक्शनची भीती आहे ना, कोणी नाही म्हटलं तर काय करायचं बाबा, त्यापेक्षा जायलाच नको. हा जो अडथळा आहे ना, हा एनर्जी ब्लॉक आहे आणि हा बऱ्याचदा चाइल्डहुड ट्रॉमातनं येतो. लहानपणीपासूनच्या ऊर्जेतनं आलेला असतो. चाइल्डहुड ट्रॉमाची सगळी कारणं असा एक व्हिडिओ आहे आपला, तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. हे लहानपणापासून प्रोग्रॅमिंग केलेलं असतं आणि त्यामुळेही स्वतःची किंमत कमी वाटायला लागते. चाइल्डहुड ट्रॉमाशी रिलेटेड व्हिडिओ आय बटनमध्ये मी इथे देईन, तुम्ही नक्की चेक करा. ओके, नाव नेक्स्ट नंबर 3. कारण नंबर 3 इज मनी गिल्ट आणि हा अपराध भाव. मी बिझनेससाठी एवढं लोन घेतलेलं आहे, आता कसं करायचं? कस्टमर तर येत नाहीयेत, स्टुडंट तर येत नाहीये. हे गिल्ट आहे. या अपराध भावातनं जर का तुम्ही कुठलीही प्रेझेंटेशन देत असाल, तर त्याच्यामध्ये लो एनर्जीच असणार आहे. कसं काय म्हणू लोकांना पैसे द्या किंवा कसं काय म्हणू माझी इन्स्टॉलमेंट थकलेली आहे, तुमच्याकडे ती परत द्या. जर का त्यांच्याकडे पैसेच नसतील तर ते कसं करतील? या कारणामुळेही स्वतःचीच एनर्जी, मनी एनर्जी ब्लॉक होते. तो अपराध भाव तयार होतो आणि हे बिलीफ्स बिझनेससाठी योग्य नाही. बऱ्याचदा असं होतं की गिल्ट हे येतं की सुरुवातीलाच आपण स्पष्ट कल्पना का नाही दिली?
याचाही प्रॉब्लेम होतो. त्या बिझनेसचा एक स्ट्रक्चर नाहीये, त्याचा एक रोडमॅप नाहीये आणि त्यामुळे विदाऊट एनी स्ट्रक्चर तो बिझनेस चाललेला आहे आणि त्यामुळे मनी गिल्ट यायला लागतं. लोन खूप वाढत आहे, प्रोडक्शन तेवढं होत नाहीये किंवा बिझनेस ऑफर्स तेवढ्या तयार केलेल्या जात नाहीयेत. महिन्यातनं एकदाच कुठेतरी प्रयत्न केला जातोय आणि महिनाभर फक्त माझे प्रयत्न कसे अपयशी होत आहेत याकडेच फोकस केला जातोय. हे सगळं गिल्टी व्हायब्रेशन्स म्हणजे ती जी एनर्जी तयार केली ना गिल्टची, त्याच्यामुळे होतं आणि याच्यात सगळ्यात मोठं कारणीभूत असतं मनी गिल्ट. तुम्हाला जर का पैशाविषयी अपराध भाव आहे, उगाचच मी या बिझनेसमध्ये पैसा गुंतवला किंवा उगाचच मी मार्केटिंगवर एवढं खर्च करत आहे, तर त्याच व्हायब्रेशन्स जाणार आहेत, त्याच व्हायब्रेशन्स परत येणार आहेत. इथे तुम्हाला कन्सिस्टंट क्लायंट मिळणार नाही, स्टुडंट किंवा कस्टमरही मिळणार नाही. पुढचं कारण बघूयात. डेस्परेशन एनर्जी. खूप जास्त अतिघाई म्हणजे डेस्परेट असतात ना, या महिन्यात सेल व्हायलाच पाहिजे, या महिन्यात क्लायंट्स मिळायलाच पाहिजे, का नाही येत आहेत कस्टमर्स, का नाही येत आहेत स्टुडंट्स. हे जे आहे काहीही करून या महिन्यात एवढा एवढा सेल व्हायलाच पाहिजे, एवढे पैसे मिळाले पाहिजे. हे जे डेस्परेशन आहे ना, ही जी हतबलता, डेस्परेशन या एनर्जी आहेत, त्या बिझनेससाठी कधीच योग्य नसतात. कारण की लोक आत्मविश्वासाकडे आकर्षित होतात. तुमचा स्वतःवर असलेला, तुमच्या ऊर्जेवर असलेला सातत्यानं जो विश्वास आहे त्याच्यावर आकर्षित होतात, तुमच्या डेस्परेशनकडे नाही. रिमेंबर, डेस्परेशन जी ऊर्जा आहे ना, ती लो एनर्जी व्हायब्रेशन आहे. या लो एनर्जी व्हायब्रेशन मध्ये कुठलाही बिझनेस ग्रो करू शकत नाही. कारण नंबर 5 आणि हे शेवटचं आहे, म्हणजेच इमोशनल ब्लॉक. तुमचाच जर का इमोशनल ब्लॉक असेल आणि त्याकडेच तुम्ही दिवस रात्र फोकस करत असाल, तर तशीच एनर्जी तुम्ही बाहेरच्या व्हायब्रेशन्समध्येही पाठवत आहात. म्हणजे तुम्हाला बिझनेसमध्ये कोणीतरी आधी फसवलेलं आहे. आता तुम्ही त्याच व्हायब्रेशनमध्ये प्रत्येक डील किंवा प्रत्येक ऑफरच्या बाबतीत विचार करताय, की इथे मी फसेन का? यांच्याकडनं मटेरियल घेऊ का? यांच्याकडनं कच्चा माल घेऊ का? मी परत फसेन का? यांना माझा माल विकण्यासाठी देऊ का? या व्यक्तीने परत मला फसवलं तर? याच व्हायब्रेशनमध्ये जर का तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू पाहत असाल, तर इथे अनेक अगेन लो एनर्जी व्हायब्रेशन आहे, इमोशनल ब्लॉक आहे. मागचीच उदाहरणं घेऊन स्वतःला मी कसा फेल होईन याचं प्रूफ देत आहात आणि त्यामुळेही तुमचा सेल, तुमचा बिझनेस कन्सिस्टंटली तुम्हाला हवा तो प्रॉफिट तयार करून देऊ शकत नाही. हे सगळे 5 कारणं माझ्या बाबतीत सुद्धा आहेत अमृता मॅडम. लेट मी नो इन द चॅट बॉक्स. येस 5 असं लिहा म्हणजे मला कळेल. येस 5 असं लिहा म्हणजे मला कळेल तर हे रिलीज कसं करायचं. तर प्रॅक्टिकल सोल्युशन्स याच्यामध्ये ऍक्शन काय घ्यायच्या, तर मार्केटिंग योग्य प्रकारे शिकायला हवं. सोल्युशन्सकडे फोकस द्यायला हवा. सेल्स करणं हे एक सायन्स आहे, त्याविषयीही शिकायला हवं, जे मी माझ्या EFT लाईफ कोच मास्टरीमध्ये माझ्या स्टुडंटलाही शिकवते. हे सायन्स आहे, याचं स्किल पॉलिश करायला हवं. स्वतःच्या माइंडसेटवरही काम करायला हवं. बिझनेस फक्त स्ट्रॅटेजीने नाही वाढत, तो खूपदा तुमच्या इमोशनल कपॅसिटीनं सुद्धा वाढतो आणि ती इमोशनल कपॅसिटी हाय करायला हवी आणि त्यासाठी आता आपण करणार आहोत हो'ओपोनोपोनो. तुम्हाला करायचं काही नाहीये, तुम्हाला फक्त डोळे बंद करायचे आहेत, श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे, हृदयावर हात ठेवायचा आहे, तुमच्या बिझनेसचं नाव मनात एकदा घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, माझं जर का ऑर्गनायझेशनचं नाव घेतलं तर लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम असं आहे. तर तुमच्या ऑर्गनायझेशनचं, बिझनेसचं काय नाव आहे ते घ्यायचं आहे मनातल्या मनात. डिअर माय बिझनेस, आय एम सॉरी, हा बिझनेस मी फ्रस्ट्रेशननी, डेस्परेशननी, हतबलतेने करत आहे. माझा सगळा फोकस दिवस रात्र माझा बिझनेस कॉम्पिटिशनमुळे कसा कमी होत चालला याकडेच आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. माझा बिझनेस का वाढत नाहीये हे शोधण्यापेक्षा कसा वाढत नाहीये याकडेच मी ब्लेम करत आहे. आय एम सॉरी, मी नवीन स्किल्स, सायन्स माझ्या बिझनेस वाढण्यासाठी शिकायला किंवा त्यावर इम्प्लिमेंट करायला तयार नाही. त्याच जुन्या पद्धतीनं जात आहे आणि रिझल्ट अपेक्षा करत आहे. अँड थँक्यू सो मच या सगळ्या क्लॅरिटीसाठी. हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आलाय म्हणजे माझ्या बिझनेसचा ग्रोथ युनिव्हर्सलाही हवा आहे आणि म्हणूनच माझ्यापर्यंत हे हिलिंग हा व्हिडिओ पोहोचलेला आहे. अँड आय लव्ह माय बिझनेस. येस, मला माझं काम खूप आवडतं, माझं प्रोफेशनही आवडतं, माझा बिझनेसही आवडतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू, आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे,
सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. बिझनेस बरोबर एनर्जी रिसेटही करायला हवा. हा एनर्जी रिसेट डेली बेसिसवर करायला हवा. आणि यासाठी आपले जे डेली हिलिंग चॅलेंज आहे अतिशय पॉवरफुल आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक बघू शकता आणि डेली हिलिंग चॅलेंज जॉईन करू शकता. होतं असं की बिझनेसमध्ये राहून 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 सतत प्रॉब्लेम्स विषयी चर्चा करून करून प्रॉब्लेम्सला मोठं केलं जातं, सोल्युशन्सला नाही. वेगवेगळ्या पद्धती आहेत बिझनेस ग्रो करण्याच्या, तर त्याकडेही फोकस केला जात नाही. तर या सगळ्यासाठी तुम्हाला आधी तुमचा एनर्जी बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मी इन्व्हाइट करेन डेली हिलिंग चॅलेंजमध्ये. तर डेली हिलिंग चॅलेंजची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. लाईव्ह असतं सोमवार ते शुक्रवार 9 वाजता. तुम्ही ते जॉईन करू शकता माझ्यासोबत. आता करूयात क्विक EFT टॅपिंग, इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि या सगळ्या नकारात्मक ऊर्जांमधनंही रिलीज होऊयात. सो टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. अँड स्टार्ट टॅपिंग. इवन दो जरी माझ्याकडे सातत्यानं क्लायंट, स्टुडंट्स किंवा कस्टमर्स येत नाहीयेत, त्यामुळे मला माझ्या प्रोफेशनची, बिझनेसची काळजी वाटत आहे. ही सगळी नकारात्मक ऊर्जा मी रिलीज करत आहे. हा प्रॉब्लेमच डिझॉल्व्ह करत आहे आणि स्वतःला माझ्या बिझनेससाठी परत एकदा सेट करत आहे. माझा बिझनेस मी स्वतः मनापासून आजपासून स्वीकारत आहे. एक दीर्घ श्वास घेऊयात. सावकाश सोडायचा आहे. स्टार्ट टॅपिंग. ही क्लायंट्सची चिंता रिलीज. नेक्स्ट, ते क्लायंट्स आले तर माझी ऑफर स्वीकारतील का, ही चिंता रिलीज. नको परत एकदा ऑफर द्यायला, परत नाही म्हणाले तर मला सहन होणार नाही, हा ट्रिगर रिलीज. माझ्याकडे या महिन्यात 2 तरी क्लायंट्स यायला पाहिजे तरच मी पुढे जाऊ शकेन, हे डेस्परेशन रिलीज. मला व्हॅल्यू देण्यासाठी तयार आहे पण समोरच्याला ते व्हॅल्युएबल वाटत नाही, हा ट्रिगर रिलीज. माझ्याच बाबतीत असं का होतं, बाकीच्यांचा बिझनेस चांगला चाललेला आहे, माझा का नाही, हे जेलसी, कॉम्पिटिशन रिलीज. मला सातत्यानं आधीही फेलियर येत होते, आताही येत होते, म्हणजेच हा बिझनेस माझ्यासाठी नाही, रिलीज. बिझनेस वाटे पैसा कमवणं हे माझा पिंडच नाही, रिलीज. मला कधी कधी विचार येतो की हे सगळं गुंडाळून नोकरी करावी म्हणजे मला तिथे ग्रोथ मिळेल, रिलीज. या बिझनेसमध्ये माझं काहीही भलं होणार नाही, रिलीज. मागेही एक डील फिसकटली होती, याही महिन्यात ते फिसकटेल, रिलीज. माझे प्रयत्न कमी पडतात हे मला कळतं पण वळत नाही, रिलीज. माझं मणिपूर चक्रही यामुळे ब्लॉक्ड आहे, रिलीज नाव. आणि या सगळ्याचा परिणाम माझ्या आत्मविश्वासावर झालेला आहे, रिलीज दिस निगेटिव्ह एनर्जी विथ मी राईट नाव. इवन दो हे सगळे जे सिम्पटम्स आहेत, हे सगळी कारणं माझ्या बाबतीत दिसतात आणि त्याचमुळे माझा बिझनेस सफर करत आहे, पर्यायानं मीही सफर करत आहे. पण आता मी ही सगळी नकारात्मक ऊर्जा माझ्या बिझनेसच्या अलाइनमेंटमधनं डिलीट करते, रिलीज करते, डिझॉल्व्ह करते. स्वतःच्या या प्रोफेशनला, या बिझनेसला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःच्या बिझनेस ग्रोथची 100% गॅरंटी घेते, रिस्पॉन्सिबिलिटी घेते. टेक अ डीप ब्रेथ आणि सावकाश सोडायचं, अतिशय सावकाश. रिलॅक्स. आपल्या ग्रेट. रिलॅक्स्ड. येस. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा 100% असं लिहून, म्हणजे मला कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं डेली हिलिंग चॅलेंज जॉईन करा, तर ते तर करायलाच पाहिजे. पण दिवसभर माझ्याकडे क्लायंट्स कसे येत नाही याकडे फोकस करण्यापेक्षा काहीतरी तर ॲक्शन घ्या. काहीतरी 5 मिनिटाची, 10 मिनिटाची, काहीतरी तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी ॲक्शन घ्या. अँड रिमेंबर, मी नेहमी माझ्या वर्कशॉप्समध्ये सांगते, माझ्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर्सलाही माहिती आहे की तुमचा बिझनेस हा तुमचा ब्रेन चाइल्ड असतं. तुमच्या पिंडातनं जन्माला आलेलं मूल आहे. तर ते मूल एखाद्या वेळेस जर का तुम्हाला त्रास देते, तर त्याला कधीतरी रागवून, कधी प्रेमाने, कधी ॲग्रेशनने, कधी वेगळ्या प्रकारे
कसंही करून वाढवायला पाहिजे. जसं आपण आपल्या मुलांना कधी शिस्त लावून, कधी रागवून, कधी प्रेमानं व्यवस्थित पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतो, प्रोत्साहित करतो. एक्झॅक्टली आपला बिझनेसही आपला ब्रेन चाइल्ड आहे. त्यालाही तशाच प्रकारे वाढवायला पाहिजे. त्यालाही तसंच संगोपन करायला पाहिजे. आपला बिझनेस फेल होतोय म्हणून तो बिझनेस नाही बदलायचा आहे. स्वतःला आतून बाहेरून बदलायला हवं. इंटरनल आणि एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी बदलायला हवी. अग्री? टाइप ए इन द चॅट बॉक्स. आणि त्याचबरोबरीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहेत का? याही गोष्टी चेक करा हां. तर या एनर्जी एक्सचेंजची मी नक्कीच वाट बघत असते, की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहेत यासाठी. बिझनेस करणं सोपं आहे. बिझनेस सुरू करणंही सोपं आहे. तो कन्सिस्टंटली चांगला ग्रो करणं त्यासाठी मात्र एनर्जीच कामाला येते आणि तुम्ही तयार आहात आता एनर्जीचा बॅलन्स करण्यासाठी. थँक यू सो मच या व्हिडिओला पूर्णपणे पाहण्यासाठी. तुमचं ब्रेन चाइल्ड दिवसागणिक वाढो हीच शुभेच्छा या हिलिंगच्या माध्यमातनं तुमच्यापर्यंत मी नेहमी पोहोचण्याचा प्रयत्न करते. तुम्हीही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये DLE हिलिंग चॅलेंजची लिंक आहे त्याच्या थ्रू. थँक यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या बिझनेस मार्केटमधले तुमचे जे मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांचा बिझनेस सो चालतोय किंवा चालत नाही, त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. एक प्रकारची सर्व्हिस होईल आणि तेही त्यांच्या त्या सगळ्या ब्लॉकमधनं हील होतील, अपग्रेड होतील. थँक यू सो मच. बाय बाय.